नागपूर आणि विदर्भाची ओळख बनलेल्या सावजी मटणाची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात होतीये. यामागचं कारण ठरलं ते अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेलं एक वक्तव्य. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी माझ्यासारख्या माणसानं सावजी खाल्लं तर 1 महिना हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आपण जे खातो ते ऑइली, फॅटी, सॉल्टी आणि शुगरी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. विदर्भातील अनेक नागरिकांसह हलवा समाजानं या वक्तव्याचा निषेध करत आंदोलने केली. सावजी हा केवळ खाद्यपदार्थ नसून विदर्भाच्या संस्कृतीचा भाग असल्याचं सांगत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. वाढत्या वादानंतर तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की सावजी मटण खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल, दुसऱ्या आजारी पडतील असं मी म्हटलं नव्हतं. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद काहीसा निवळला असला तरी सावजी मटण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. विदर्भातील सावजी मटण नक्की एवढं व्हायरल का होतंय, त्याची इतकी चर्चा का, हे पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. नागपूर आणि विदर्भाची ओळख म्हटली की संत्र्यासोबतच सावजी मटणाचे नावही आवर्जून घेतले जाते. झणझणीत मसाले, गडद रंगाचा रस्सा आणि तिखट चव ही सावजी खाद्यपदार्थांची सर्वात मोठी ओळख. नागपूरमध्ये येणारे पर्यटक संत्री खरेदी करण्या इतकंच उत्साहानं सावजी मटणाचा आस्वाद सुद्धा घेतात. त्यामुळे हा पदार्थ केवळ डिश नसून विदर्भाच्या खाद्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा महत्वाचा वारसा मानला जातो. सावजी खाद्य संस्कृतीचा इतिहासही तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्रिटिश काळात नागपूर हा सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार अर्थात सीपी अँड बेरारचा भाग होता. त्यावेळी उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मध्य प्रदेशातील अनेक विणकर आणि कारागीर नागपूरमध्ये स्थायिक झाले. जमशेदजी टाटा यांनी एम्प्रेस मिल सुरू केल्यानंतर आणि पुढे मॉडेल मिल सारखे उद्योग उभे राहिल्यानंतर या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हे कामगार त्यांच्या पारंपरिक खाद्य संस्कृतीसह नागपूरमध्ये आले. त्यातूनच मसालेदार आणि झणझणीत पद्धतीनं बनवले जाणारे पदार्थ लोकप्रिय झाले आणि कालांतराने त्यालाच सावजी म्हणून ओळख मिळाली. सावजी हा शब्द सावजी समाजाच्या पाककलेशी संबंधित आहे. या समाजानं विकसित केलेली खास मसाल्यांची पद्धत आजही जपली जाते. सावजी मसाल्यात तब्बल 30 ते 32 पेक्षा अधिक खडे मसाले वापरले जातात. सुके खोबरे, धने, जिरे, खसखस, दगडफूल, काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, तमालपत्र, सुकी मिरची आणि इतर अनेक मसाले योग्य प्रमाणात भाजून त्याची पूड तयार केली जाते. या मसाल्यांमुळे मटण किंवा चिकनला वेगळी चव, सुगंध आणि गडद रंग प्राप्त होतो. हीच सावजी पदार्थांची सर्वात मोठी ओळख मानली जाते. सावजी मटण तयार करण्याची पद्धतही थोडी वेगळी असते. प्रथम कांदा, लसूण आणि आले यांची चांगली परतणी केली जाते. त्यामध्ये तयार केलेला खास सावजी मसाला घालून मटण मंद आचेवर शिजवलं जातं. तयार होणाऱ्या मटणाचा रंग गडद, तपकिरी किंवा काळसर दिसतो आणि त्याचा सुगंध दूरवर दरवळतो. सावजी चिकन, सावजी मटण आणि सावजी पाटवडी हे या खाद्य पद्धतीतील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ मानले जातात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर सावजी पदार्थांमध्ये तेल आणि तिखटपणाचे प्रमाण तुलनेनं जास्त असते. त्यामुळे अशा प्रकारचे अन्न मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्यानं मसालेदार पदार्थांचा परिणामही वेगळा होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार आणि योग्य प्रमाण याला महत्व असल्याचं आहार तज्ञ सांगतात. नागपूरची ओळख असलेला हा झणझणीत पदार्थ आज महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक शहरांमध्ये लोकप्रिय झालाय. अनेक पर्यटक नागपूरला गेल्यानंतर संत्र्यासोबतच सावजी मटणाची चव चाखण्याला विशेष प्राधान्य देतात. एकूणच तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या चर्चेनं सावजी मटणाचा इतिहास, परंपरा आणि वैशिष्ट्य पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहेत. सावजी मटण हे केवळ एक तिखट मटणाचे जेवण नसून विदर्भाच्या समृद्ध खाद्य संस्कृतीचे प्रतीक आहे. त्याची खास मसाल्याची रेसिपी, झणझणीत चव आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे हा पदार्थ आजही लाखो खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरतो.